मुंबई शहरापेक्षा मुंबईच्या आसपास दिवसेंदिवस शहर विस्तारत आहे आणि अनेक लोक तिथे कामाच्या निमित्तानं बाहेरून येताना दिसत आहेत. सगळ्यांना अपेक्षा आहे की सुखकर जीवन मिळावं आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल असणार आहे तो MMRDAचा. मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आसपास जवळपास 5पेक्षा जास्त महापालिका कार्यरत आहेत. वेगवेगळ्या नगरपंचायती नगरपालिकांचं क्षेत्र वाढतं आहे. अशा परिस्थितीत या सगळ्या क्षेत्रांमध्ये MMRDA हे पायाभूत सुविधा लोकांसाठी उभा करत आहे. या संपूर्ण MMRDAचं काम काय, पुढे फ्युचरमध्ये नेमकं काम कशा स्वरूपात असणार आहे आणि मुळात मुंबईकर आणि मुंबईच्या लोकांच्या आसपासच्या मनामध्ये MMRDA विषयी अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या आहेत. याविषयी बोलण्याबरोबर आपल्यासोबत आहेत या MMRDAचे आयुक्त मुखर्जी सर. सर, आपलं स्वागत आहे. सगळ्यांना बेसिकली सगळ्यात जास्त जाणून घ्यायचं आहे की सर, मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आसपास म्हणजे MMRDA क्षेत्र आपण स्वतःहून सगळे आहेत, तर या भागांमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे तो म्हणजे ट्रॅफिकचा. म्हणजे देशामध्ये सुद्धा बेंगलोर अशा अशा ठिकाणी आता ती समस्या आहेच आहे, पुण्यात आहे, पण मुंबईमध्ये शहरामध्ये थोडीशी सुटका होती. पण जे MMRDAचं क्षेत्र आहे तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक हा फार मोठा इश्यू झालेला आहे. तर नेमकं MMRDA करतंय कशा स्वरूपामध्ये काम त्या क्षेत्रात? आता संपूर्ण भारतामध्ये आपण जे म्हणाले की ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो बरोबर आहे आणि त्याची कारण अशी की आता भारत जे आहे ते ग्रोईंग इकॉनॉमी आहे. आपली जे जनता आहे ती ॲस्पिरेशनल मिडल क्लास आहे आणि प्रत्येकाची एक इच्छा असते की आमच्याकडे एक 4 व्हीलर असावी. पहिले आपण सायकल घेतो, नंतर 2 व्हीलर घेतो, नंतर 4 व्हीलर घेतो, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. अशा परिस्थितीमध्ये ट्रॅफिक होणे साहजिकच आहे, परंतु MMRDA या ट्रॅफिकसाठी डिटेल प्लॅनिंग करून राहिलेले आहे. विस्तारमध्ये सांगायला गेलं तर आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्ट प्लॅन करतो आणि ती कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्ट प्लॅनमध्ये आपण संपूर्ण MMR म्हणजे 5 जिल्हे मुंबई, मुंबई सबर्बन, ठाणे, पालघर आणि रायगड ही संपूर्ण 5 जिल्ह्याचं आपण जे ट्रॅफिक नेटवर्क कसं असावं आणि आर्टेरियल रोड्स कशी असावी अशा प्रकारचं आपण एक प्लॅन केलेला आहे. तशाच प्रकारे आपण हा संपूर्ण एरियाला एक सबर्बन मेट्रो रेल नेटवर्क कसं असावा त्याची एक आपण प्लॅन केलेली आहे आणि MMRDAचे 14 मेट्रो लाईन्स, त्यानंतर ठाणे मेट्रो, रिंग मेट्रो आता एक नवीन केंद्र सरकारमार्फत सँक्शन झालेला आहे तो, आणि सिडकोचे 4 मेट्रो लाईन्स, अशा प्रकारचे एक संपूर्ण मेट्रोची जाळ जी आहे ते MMRDAने प्लॅन केलेली आहे. आणि तर एक झाली रोड्स, दुसरं झालं मेट्रो, तिसरं आहे जे सबर्बन रेल्वे नेटवर्क आहे. त्या सबर्बन रेल्वे नेटवर्कमध्ये MMR रिजनमध्ये जी कामं असते त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सहभाग असते. 50% सहभाग महाराष्ट्र सरकार देत असतात आणि त्या 50% सहभागामध्ये जनरली MMRDA त्याची फंडिंग करते. अशा प्रकारचे रेल्वेज, रोडवेज आणि मेट्रो रेल हे तिघांचा जाळ जे आहे आपण तयार करतो आहे, जेणेकरून हे ट्रॅफिकचा जे विषय आहे ते ॲज टाईम गोज ऑन ते सुधरेल आणि स्मूथ होईल. अच्छा. तर सर, सगळ्यांना अपेक्षित आहे की ज्या तुलनेने मेट्रो म्हणजे मुंबई आणि ह्याच्या भागामध्ये फास्ट लवकर होणं अपेक्षित होत्या, अनेक भागांमध्ये नवी मुंबईची मेट्रो फार लेट झाली गेली. ठाण्यामध्ये जो प्रोजेक्ट आपण सांगताय तो सुद्धा ड्यू डेटपेक्षा लेट होतोय. तर त्याच्यावरचं सोल्युशन कशा स्वरूपात काढलं जातं? सो नवी मुंबई मेट्रो, मी त्यावेळेस सिडकोचा MD होतो ज्यावेळेस आपण त्याला सुरुवात केली, तर ती जी आहे वेगवेगळ्या कारणामुळे ती अडकली होती. परंतु जेव्हा प्रॉपर इंजिनिअरिंग स्किल्स आणि प्रॉपर कॉन्ट्रॅक्टिंग आणि प्रॉपर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट हे 4 गोष्टी आपण केलं आणि जवळजवळ 1.5 वर्षामध्ये ती मेट्रो लाईनला आपण कंप्लीट केली आणि नंतर क्लिअरन्सेस मिळाल्यानंतर माननीय प्रधानमंत्रीच्या हस्ते त्याचे उद्घाटन झालं होतं. तशाच प्रकारे MMRDA क्षेत्रामध्ये मेट्रो लाईन 2A आणि मेट्रो लाईन 7 यालाही युद्धपातळीवर कंप्लीट करण्यात आलं. जवळजवळ 4-5 वर्षामध्ये ते मेट्रो लाईन्स कंप्लीट झाले आणि त्याचेही उद्घाटन माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते झालेलं आहे आणि ते मेट्रो लाईन्स पण आज चालू आहे. आपण फार पूर्वी मेट्रो लाईन 1 चालू केलं होतं, जे की अंधेरीपासून घाटकोपरपर्यंत जाते. वर्सोवा अंधेरी घाटकोपर रूट आहे तो, आणि हा पण जे आहे ते फार पूर्वी सुरू केलेला आहे. आणि नुकत्याच मेट्रो लाईन 3 जी आहे, जे MMRCL बनवतात, ती पण सुरू झालेली आहे. तर असं नाही आहे की मेट्रो लाईनचे कामं जे आहे ते फार हळू चाललेलं आहे. मेजर रिझन्स बिहाइंड डिलेज, नंबर 1 सर्वात मोठी कारण आहे कोविड. कोविड आल्यामुळे सर्व प्रोजेक्ट्समध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा एक फार मोठा प्रॉब्लेम झाला. तर इट इज वन रिझन.
सेकंडमध्ये मुंबईमध्ये काम करत असताना बरेचसे बॉटलनेक्स असतात. बरेचसे केसेस कोर्टामध्ये गेले, त्याला रिझॉल्व्ह करायला काही वेळ लागला. साईट जी आहे ती साईट आपल्याकडे अवेलेबल नसते, तर साईट अवेलेबिलिटीमध्ये बरेचशी वेळ गेली. फंड्स गोळा करण्यामध्येही वेळ जातो, कारण की आपण जे काम घेतलेलं आहे त्याचे खर्च पण मोठ्या प्रमाणावर आहे, तर त्याची पण एक काम असते. आणि लास्टली जे आपल्याला जे इंजिनिअरिंग स्किल्स, मॅनपॉवर वगैरे पाहिजे. आता मेट्रोचे काम फक्त MMRमध्ये होत आहे असं नाही आहे, संपूर्ण भारतामध्ये होत आहे. त्यामुळे देर इज अ शॉर्टेज ऑफ ऑल दी स्किल, मॅनपॉवर्स अँड ऑल दोज थिंग्स. तर हे सगळी गोष्टी जी आहे ते सगळ्या गोष्टी आपण हे करायचं आहे. डेपोचे जमिनी आपल्याकडे नव्हते, पण मी आपल्याला आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू नाव दॅट ॲज फार ॲज MMR रिजन अँड MMRDA मेट्रोज आर कन्सर्न, लँड इश्यूज आर ऑलमोस्ट रिझॉल्व्ड. सगळे साईट्स आम्हाला ऑलमोस्ट आपल्याला प्राप्त झालेलं आहे. फिनान्शियल क्लोजर इज अचीव्ड. आपल्याला जे त्याच्यासाठी जे डेट रेस करायचं होतं वगैरे ते आपण ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे. फिनान्शियल क्लोजर इज अचीव्ड. इंजिनिअरिंग क्लोजर इज ऑल्सो अचीव्ड. आपल्याला जे इंजिनियर्स, जे मॅनपॉवर, जे टेक्निकल स्टाफ होते ते सगळं आपल्याकडे आहे. आणि त्यामुळे एक एक करून आपण मेट्रो लाईन जे आहे ते आता डिलिव्हर करायला लागणार आहोत. सो वी विल बी गोईंग ऑन अँड वी विल बी डिलिव्हरिंग दिस थिंग. त्यामुळे डिले फार जास्त झाला असं नाही आहे. डिले काही पिरियडसाठी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण एकंदरीत जेव्हा आपण ॲनालाइज करणार तर आपल्याला दिसेल की कोविडचा जे कालावधी आहे दॅट इज द पिरियड फॉर डिले. आणि त्याला जर आपण एक्सक्यूज केले तर रेग्युलर टाईममध्ये मेट्रोचे कामं जे आहे ते पूर्ण होतील. बरोबर. मुंबईमध्ये MMRD बरोबर वेगवेगळे कॉर्पोरेशन्स आहेत, वेगवेगळ्या नोडल एजन्सी आहेत. जसं आपण मेट्रो रेल कॉर्पोरेशन सांगितलं, तसं इतरही आहेत. MSRDC आहे, काही ठिकाणी काम करतं, काही ठिकाणी सिडको करतं. ह्या वेगवेगळ्या नोडल एजन्सीज ह्या एकत्रित करण्याचं वारंवार आम्ही विधानभवनामध्ये ऐकलं, मुख्यमंत्री बोलताना सांगतायत. पण हे एकत्रित नसणं याचा परिणाम होतो सर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करायला, ओव्हरऑल कॉर्डिनेशन करायला? बघा आता ही जे विषय आहे इट इज एसेन्शियली सब्जेक्ट जे ऑफ पॉलिसी. आणि द पॉलिसी मेकर ॲट दॅट पर्टिक्युलर लेवल विच मीन्स ऑनरेबल चीफ मिनिस्टर अँड दी ऑनरेबल कॅबिनेट हे याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. पण माझा मत असं आहे की देर इज अ इश्यू ऑफ स्पेशलायझेशन वेर इज देर इज अन इश्यू ऑफ कन्सॉलिडेशन. आता किती कन्सॉलिडेट करायचं? एका संस्थेकडे जर सर्व एजन्सीज दिले तर ती संस्था फार मोठा होऊन जाणार. आणि जर संस्थे फार मोठे होतात तेव्हा त्याची स्पीड कमी होऊन जाते. त्यामुळे द ऑर्गनायझेशन शुड बी फोकस्ड. आणि मला वाटते आता MMRDA इज अ फोकस्ड रिजनल डेव्हलपमेंट एजन्सी. आपण रिजनल डेव्हलपमेंटसाठी काम करतो. त्यामुळे आपण आर्टेरियल रोड्स करतो, आपण रिजनली कनेक्टिंग मेट्रो लाईन्स करतो. असे मोठे प्रकल्प जे आहे ते मोठे प्रकल्प MMRDA करत असते. MMRDA इंटरनल रोड्स करत नाही फॉर इन्स्टन्स. तर अशा प्रकारचे आहे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे ते त्यांचे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे ॲक्टमध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे ते काम करत असतात. तशाच प्रकारे MSRDC जे आहे ते बाकी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जे रोड्स आहे ते रोड्स करतात. आणि मुंबईमध्येही काही रोड्समध्ये MMR रिजनमध्ये ते रोड्स त्यांना देण्यात आलेलं आहे, ते रोड्स करून राहिले. सिडको जे आहे ही एक सक्सेसफुल मॉडेल आहे. नवी मुंबई इज अ सक्सेसफुली प्लॅन सिटी इन इंडिया. आणि इट इज अ सेल्फ सस्टेन प्लॅन सिटी. बघा, नवी सिडको जनरेट्स इट्स ओन रिसोर्सेस अँड सिडको डज इट्स ऑन इट्स ओन. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने या गोष्टींचा गर्व घेतला पाहिजे की आपण जे प्रकल्प आपण करून राहिलो हे मोस्ट ऑफ दिस प्रोजेक्ट्स आपले सेल्फ फायनान्स्ड आहे. हे प्रोजेक्ट्सला आपण महाराष्ट्रामध्येच कन्सिव्ह केलं आणि हे प्रोजेक्ट्स आपण महाराष्ट्रामध्येच फायनान्स केले आणि हे प्रोजेक्ट्स आपण महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट पण केलं आणि आपण वेळेवर केलेलं आहे. आणि हे अतिशय मोठे प्रकल्प आहेत, हे महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यामुळे वेगवेगळे एजन्सीज असल्यामुळे हे वेगवेगळे एजन्सी आपापले काम करत असतात, ही एक आर्ग्युमेंट आहे. आणि त्यामुळे हे वेगळे एजन्सी असतील, परंतु एक करायचं नाही करायचं ती माझ्या लेवलचा निर्णय नाही आहे. ती निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि माननीय कॅबिनेट, माननीय उपमुख्यमंत्री. फायदा असू पण शकते, नाही पण असू शकते. म्हणजे एकदम छोटे ऑर्गनायझेशन जेव्हा असतात. पण मला असं वाटते, एक अमेरिकन सेईंग आहे, इफ इट इज नॉट ब्रोकन डोंट फिक्स इट. तर ही सगळे संस्थे जी आहे, आपण जर देशाची इतर संस्थेबरोबर कम्पेअर केलं तर हे सगळे जे संस्थे आहे MMRDA हे डिलिव्हरी देत आहे, सिडको डिलिव्हरी देत आहे, हे सगळे डिलिव्हरी देत आहे. त्यामुळे दे आर ऑल डुईंग वेल आणि त्यांचे एरियाजमध्ये ते चांगले काम करत आहे. MMRDAकडे रस्ते आणि सगळी महत्त्वाची जबाबदारी. तुम्ही जे आसपास इन्फ्रास्ट्रक्चर उभा करताय त्यामुळे अजून शहरं विस्तारतायत, लोक बाहेरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. पण एक मोठं चॅलेंज असं म्हटलं जातं की MMR भागामध्ये पाण्याची उपलब्धता हा एक फार मोठा चॅलेंज असेल. अर्थात तुमची सगळी टेरिटरी ती याच्याशी कनेक्टेड येत नाही, पण अशा ठिकाणी जिथे शहरं विस्तारत आहेत, मोठमोठे टॉवर होत आहेत,
पण तिथे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर झालं नाही तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो? आता बघा, फर्स्ट थिंग टू अंडरस्टँड, आणि हे सर्वात मोठी गोष्ट आहे आणि मला वाटते महाराष्ट्राची प्रत्येक जनतेला समजलं पाहिजे की मुंबई आणि मुंबईच्या परिसर याची लोकसंख्यामध्ये जे विस्तार आहे हे काही लोकली ग्रोन लोकसंख्या विस्तार नाही. बाहेरून लोक येतात. बाहेरून लोक का येतात? कारण की इकडे जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहे, त्यामुळे ते येतात. आणि जोपर्यंत दिस डिफरन्स इज नॉट देअर, इज नॉट टेकन केअर ऑफ, लोक येत असतील, ही पहिली गोष्ट. त्यामुळे पॉप्युलेशन वाढतील. डेव्हलपमेंटमध्ये आपण जर प्रोॲक्टिव्ह स्टेप्स नाही घेतले तेव्हा अनऑथराईज डेव्हलपमेंट होणार, आणि अनऑथराईज डेव्हलपमेंट झालं की व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू किल होतील, व्हॅल्यू कमी होतील. त्यामुळे डेव्हलपमेंट जे आहे ते डेव्हलपमेंट व्हॅल्यू बेस्ड असलं पाहिजे आणि प्लॅन डेव्हलपमेंट असली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, जेव्हा आता भारताचा आपल्याकडे इफ यू टेक कंट्री ॲज अ होल, तर आपल्याकडे वी हॅव लेस देन आय थिंक 1% ऑफ द फ्रेश वॉटर ऑफ द वर्ल्ड, आणि आपल्याकडे 16% लोकसंख्या आहे जगातला. सो फ्रेश वॉटरची शॉर्टेज आहेतच की. आता MMRDA काय करून राहिले, तर ॲज फार ॲज द BMC ज्युरिस्डिक्शन इज कन्सर्न, BMCच्या स्वतः बघतात. बाकी इरिगेशन डिपार्टमेंट आहे ते वॉटर रिसोर्सेसचे काम करतात. पण MMRDA स्वतःहून सूर्या प्रकल्प जे आहे ते आपण राबवत आहोत. सूर्या प्रकल्पामध्ये आपण बंधारे बांधलेले आहेत, आपण बॅलन्सिंग रिझर्वायर्स बांधलेले आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स केलेले आहे, आणि आता आपण वसई विरार महानगरपालिकेला 185 मिलियन लिटर्स पर डे, म्हणजे पूर्वी त्यांना 50 मिलियन लिटर मिळायचे, आपण आता 185 मिलियन लिटर्सची क्षमता आपण क्रिएट केली आहे. आणि महापालिका जेवढं उचलू शकतात तेवढं ते उचलतात. बाय द एंड ऑफ द इयर आपण मीरा भाईंदरपर्यंत पोहोचणार, आणि त्या ठिकाणी 218 मिलियन लिटर्स पर डे आपण देण्याची एक क्षमता क्रिएट करणार. अशा प्रकारचे आपण करतो आहे. त्याचप्रमाणे MMRDA देहळजीचं धरण जे आहे त्या देहळजी धरणसाठी इरिगेशन डिपार्टमेंटला फंड करतो आहे, आणि आपण ते एक नवीन धरण बांधतो आहे. त्याचप्रमाणे काही लहान बंधारे, लहान धरण, हे सगळं आपण जे आहे ते क्रिएट करतो आहे. याच्याशिवाय जे आपले रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, त्या पाणीचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी DC रूल्समध्ये इन्कॉर्पोरेटेड आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग जे आहे ते कंपल्सरी आहे. बरेचशा ठिकाणी ग्राउंड वॉटर एक्सप्लॉयटेशन होणारच, तर ग्राउंड वॉटरचा रिप्लेनिशमेंट करणे ते आपलं म्हणजे ड्युटीज आहे. तर त्याप्रमाणे ती देण्यात आलेली आहे. तसेच आता वेगवेगळ्या ठिकाणी जसे MMRमध्ये वॉटर ट्रीटमेंटची प्रक्रिया जी आहे ते सुरू झालेली आहे, आणि ट्रीटेड वॉटर जे आहे ते फार मोठी काम जे आहे या क्षेत्रामध्ये होतील इन द डेज टू कम. मुंबई ज्युरिस्डिक्शनमध्ये ते काम BMCने सुरू केलेलं आहे. सिडकोमध्ये मी असताना एक काम आपण सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारचे गोष्ट जी आहे ते आता ऑल ओव्हर सुरू होतील. आणि ट्रीटेड वॉटर जे आहे, हे ट्रीटेड वॉटर हे आपण जे आपले गार्डनिंग, ग्रीनरी आणि नॉन पोर्टेबल पर्पसेससाठी ते वापर करणे, ही एक पर्याय या ठिकाणी होणार. परंतु आपल्याला लोकसंख्या वाढतीलच, लोकसंख्या वाढतील ते इन्फ्रास्ट्रक्चर द्यावेच लागणार. सो वी हॅव टू हॅव अ सोल्युशन फाइंडिंग माइंडसेट, अँड वी नीड टू फाइंड सोल्युशन्स टू. सर, तुम्ही सांगितलं की मुंबई आणि मुंबईच्या आसपास एक 7 रिंग्स तुम्ही करत आहात. तसे ते बेसिक काय आहे आणि त्याचा बेनिफिट कुठल्या वर्गाला होईल सगळ्यात जास्त, कुठल्या कनेक्टिव्हिटी वाढेल असं वाटतं? ॲक्च्युली MMRDAचा एक आमचा कॉन्सेप्ट आहे, मुंबई इन मिनिट्स. अर्थ हे की मुंबईचा एक पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला जायला 1 तासापेक्षा कमी वेळ लागला पाहिजे. त्याच्याच मागे हे रिंग रोड्सचा विषय आहे, त्याच्याच मागे हे मेट्रो रेलचा विषय आहे. आणि मेट्रो रेल आणि हे जे रोड्स आहे ते जनरली पॅरलल असतात, कारण की मेट्रो इज अ सप्लिमेंट टू अ रोड, आणि इट ॲड्स टू द पब्लिक ट्रान्सपोर्ट. तो जसे आता एक साऊथ बॉम्बेवरून जर नॉर्थला गेलो तर आता हे कोस्टल रोड प्रोजेक्ट आहे, ते BMC एक्झिक्यूट करत आहे, आणि आता लास्ट स्टेजमध्ये ती प्रोजेक्ट आलेली आहे. सो कोस्टल रोड प्रोजेक्ट या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपला ईस्टर्न फ्रीवे आहे. आता MMRDA एक टनल बनवून राहिले फ्रॉम ऑरेंज गेट BPTच्या जवळ टू द कोस्टल रोड. आता हे खालून याला कनेक्ट करणार, ईस्टर्न फ्रीवे आणि कोस्टल रोडला. नॉर्दर्न पार्टमध्ये MMRDA एक प्रोजेक्ट घेत आहे, दॅट इज द शिवडी वर्ली एलिव्हेटेड कॉरिडॉर. वर्लीपासून शिवडी आपण एक एलिव्हेटेड कॉरिडॉरने कनेक्ट करतो आहे. तो हे साऊथ बॉम्बेचं एक रिंग होणार, आणि हे दोन्ही परत MTHLला जॉईन करतील आणि नवी मुंबईपर्यंत जातील. आता तुम्ही नॉर्थला गेलं तर हे ईस्टर्न वेस्टर्न हायवेज जात असतात. ते देर इज द JVLR, देर इज द SCLR. त्याच्या पुढे जर गेलं तर कोरेगाव मुरुड लिंक रोड. त्याच्या पुढे गेलं तर आपला ठाणे बोरिवली टनल. हे ईस्ट वेस्ट कनेक्टर्स झाले. आता या ठिकाणी ईस्टर्न फ्रीवेला आपण एक्सटेंड करतो आहे. त्याला एक्सटेंड करून आपण
आनंदनगर ठाणेला जातो आहे. आनंदनगरवरून आपण 2 रोड्स घेतो. एक आहे आनंदनगर ते साकेत, दुसरं आहे ठाणे कोस्टल रोड. हे ठाणे कोस्टल रोड पुढे जातील आणि इट विल गो टू बोथ दीज विल गो टू गायमुख अल्टिमेटली. गायमुखवरून फाउंटन एक टनल प्रस्तावित आहे. फाउंटनवरून भाईंदरपर्यंत एक एलिव्हेटेड रोड प्रस्तावित आहे. भाईंदर ते दहिसर, दहिसर टू वर्सोवा, वर्सोवा टू विरार आणि विरार टू भाईंदर ते दहिसर, दहिसर ते वर्सोवा, वर्सोवा ते बँड्रा आणि देन बँड्रावरली सी लिंक. तर अशी जर आपण बघितले तर दीज आर द 7 पॅरलल रोड्स विच आर कमिंग अँड देल बी 7 रिंग्स. इवन त्याच्या पुढेही मल्टीमोडल कॉरिडॉर आपला येत आहे. तर मल्टीमोडल कॉरिडॉरला हे कनेक्ट करतील आणि अशा प्रकारे मुंबईच्या आजूबाजूला वेगवेगळे ट्रॅफिकचे कॉरिडॉर्स क्रिएट होतील. आता याला क्रिटिसाईज करता येईल की तुम्ही रोड्स तयार करून राहिले आणि त्यामुळे तुम्ही गाड्यांची संख्याला वाढवणार. तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहे की रोड्स वाढलं तर गाडीची संख्या वाढते. दिस कॅन बी अ कोरिलेशन बट इट इज नॉट अ कॉझेशन बिकॉज ऑटोमोबाईल इंडस्ट्री डझंट ग्रो ॲज पर द रोड्स. बरेचशा शहरामध्ये रोड्स नसताना सुद्धा ऑटोमोबाईल्स असतात. सो कोरिलेशन इज नॉट इक्वल टू कॉझेशन. दिस इज फंडामेंटल ऑफ स्टॅटिस्टिक्स. नंबर 1. नंबर 2 आहे की नवीन रोड्स जेव्हा तुम्ही क्रिएट करतात तेव्हा तुम्ही नवीन कॉरिडॉर क्रिएट करून राहिले. हा नवीन कॉरिडॉरपैकी स्थानिक स्वराज्य संस्थेला एका कॉरिडॉरला आपण बनवून स्थानिक स्वराज्य संस्थेला हँडओव्हर करतो. एका कॉरिडॉरला बस कॉरिडॉर म्हणून घोषित करता येईल आणि त्या ठिकाणी बस सर्व्हिसेस सुरू करता येईल. कम्पेअर्ड टू मेट्रो अँड बस आणि कम्पेअर्ड टू अ रोड अँड अ मेट्रो, मेट्रो इज चीप. इट इज लेस कॉस्टली, मच लेस कॉस्टली. रोडनी ट्रॅव्हल करणार. रोड construction is far cheaper than construction of a metro rail, and it is easier also. Similarly, a bus will be less. So this option is being created. आज जर आपण नवीन बसेस सुरू केले तर एक्झिस्टिंग कॉरिडॉरमध्ये ऑलरेडी ट्रॅफिक जॅम आहे, त्यामुळे द बसेस विल नॉट मूव्ह प्रॉपरली. पण आता एक नवीन कॉरिडॉर क्रिएट होणार आहे. सगळे ॲटलिस्ट 3 लेन्सचे कॉरिडॉर्स आहेत. therefore one corridor can be connected, can be separated, and that can be used exclusively for buses. And then it is for the ST Mahamandal, for various urban local bodies who run these बस सर्व्हिसेस, यांच्यासाठी आहे की त्यांनी त्या ठिकाणी कंटिन्युअस बस सर्व्हिसेस जे आहे ते प्रोव्हाइड करावी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइडिंग एजन्सी म्हणून आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते प्रोव्हाइड करायचा आपण एक प्रयत्न करतो. तर अशाच प्रकारे रोड्सचा एक नेटवर्क, मेट्रो रेलचा एक नेटवर्क, पॅरलल असणारे आणि कॉम्प्लिमेंटरी असणारे जाडे आणि ह्या रोडच्या नेटवर्कमध्ये एक नवीन कॉरिडॉर ज्याला फ्युचरमध्ये बससाठी वापर करता येईल अशा प्रकारची एक कॉन्सेप्ट जी आहे ते मुंबई इन मिनिट्स कॅम्पेनच्या अंतर्गत आपण करतो. बरं. तर सर ह्याची डेडलाईन काय? कारण की सगळ्यांना क्युरियोसिटी की डेडलाईन ही फार गोष्टी राहते. नो सी ऑल दीज प्रोजेक्ट्स लाईक फॉर इन्स्टन्स MTHL आपण कंप्लीट केली आणि कोविड असताना सुद्धा आपण वेळेवर कंप्लीट केली, राईट. आता मेट्रो रेल्स जे आहे आपण काही मेट्रो रेल्स यावर्षी देणार. 20 किलोमीटर्स ऑफ मेट्रो लाईन वी शुड बी एबल टू डिलिव्हर दिस इयर. नेक्स्ट इयरमध्ये आपण कदाचित 50 किलोमीटर मेट्रो लाईनची डिलिव्हरी देणार. तर अशा प्रकारे आपली डिलिव्हरी होणार. इन द नेक्स्ट 3 years जे मेट्रो लाईन्स चालू आहे हे सगळे कंप्लीट होतील. रोडमध्ये आपले जे कामं आहे, जे टनल्सचे काम आहे त्याला जास्त वेळ लागतात, 5-5 वर्षाची वेळ लागत असते. पण जे रोड्सचे काम आहे ते 3 वर्षाचे काम लागणार. आता मी एक बोलायला विसरलो, आपण अंबरनाथवरून बदलापूरवरून आपण अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर असे कनेक्ट करत जाऊन आपण मल्टीमॉडल कॉरिडॉरला जॉईन करतो आहे. तसेच आपण पडघ्याला ठाण्यावरून जॉईन करतो. हे नवीन प्रकल्प आहे. बट जनरली अ रोड प्रोजेक्ट टेक्स अबाउट 3 years टू कम्प्लीट. अच्छा सर, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक सगळ्यांना एक क्युरियोसिटी आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये सगळ्या 2 गोष्टींची खूप जास्त सध्या चर्चा सुरू आहे. एक म्हणजे नवी मुंबईचं एअरपोर्ट आणि दुसरं वाढवांचं बंदर, की जे फ्युचरमध्ये तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण वाढणार आहे. नागरिक लोक तिथे खूप जातील अशी अपेक्षा आहे आणि अर्थात त्याला मग कनेक्टिव्हिटी कशी राहील, तिथली ऑपॉर्च्युनिटी काय MMRDA पाहते? तर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे सिडको पाहते, पण मी सिडकोमध्ये होतो म्हणून मला माहीत आहे. दॅट प्रोजेक्ट शुड गेट कम्प्लीट नेक्स्ट इयर. ते कम्प्लीट होईल आणि तो एअरपोर्टमुळे देशाच्या GDPला फरक पडणार. त्यामुळे लोकल एरियाच्या GDPला फार मोठा फरक पडणार आहे. आणि MTHL आणि हे एअरपोर्ट हे दोन्ही मिळून जवळजवळ 1-1.5% आपले GDP पण वाढू शकतात. म्हणजे दिस इज द ट्रान्सफॉर्मेटिव्ह पोटेन्शियल ऑफ दीज थिंग्स. सिडको जे आहे नवी मुंबई इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया म्हणजे नैना प्रकल्प ते करतो आहे. ते 278 किलोमीटर्सचं नवीन शहर ते त्या ठिकाणी बनवतो आहे आणि आता त्याचे फिजिकल वर्क पण सुरू झालेली आहे. TPS 1 इज कम्प्लीट
ॲज फार ॲज MMRDA इज कन्सर्न, जे नैनाचा जे शेजारचे एरिया आहे जिथे डेव्हलपमेंट अलाउड नव्हता, परंतु तो MTHL लँडिंगच्या एकदम पुढे आहे. त्यामुळे वेदर यू अलाउ डेव्हलपमेंट ऑर यू डोंट अलाउ डेव्हलपमेंट, जिथे अनऑथराइज डेव्हलपमेंट होण्याची शक्यता जी आहे ते दाट आहेत. आणि आपली पास्टमध्ये आपण जर बघितलं तर जिथे अशी गोष्ट असतात लोक बघत नाही की झोनिंग काय आहे, ते तिकडे हे करतात, बांधत राहतात. ती RP एरिया होती की त्या ठिकाणी आपण एक नवीन शहर ऑफ 323 स्क्वेअर किलोमीटर्स आपण घोषित केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने त्याला 15 ऑक्टोबर रोजी नोटिफिकेशनच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी आपण एक मुंबई 3.0 अशी एक नवीन शहर जे आहे ते त्या ठिकाणी आपण डेव्हलप करणार. ही शहर जी आहे ती 4th जनरेशन सिटी असतील, कारण की आपण आता डेव्हलप करतो आहे, त्यामुळे आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. याच्यामध्ये ITES 4th जनरेशन इंडस्ट्रीज लाईक डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारची इंडस्ट्रीजला अट्रॅक्ट करावा अशा प्रकारचे त्या ठिकाणी करावे लागेल. आणि ऑब्व्हियसली रेसिडेन्शियल पार्ट इज ऑल्सो देअर. तर ही एक MMRDA या ठिकाणला एक ॲज अ मुंबई 3.0 तिसरे मुंबईप्रमाणे हां, दॅट विल बी उरण पेन या भागात. ही झालं इकडची गोष्ट. आता इफ यू गो नॉर्थ, तो वाधवन बंधारा आता येणार आहे. अगेन वाधवन बंधारा जर आला तर अगेन ते संपूर्ण एरियामध्ये डेव्हलपमेंट होईल. त्यामुळे MMRDA रिक्वेस्टेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की तुम्ही आम्हाला या ठिकाणी प्लॅनिंगसाठी काहीतरी दायित्व द्या. आणि महाराष्ट्र सरकारने MMRDAला संपूर्ण म्हणजे 1250 स्क्वेअर किलोमीटर याची स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून घोषित केलेली आहे. आणि ह्या संपूर्ण एरियाची आपण आता प्लॅन बनवणं सुरू केलेलं आहे. हे महाराष्ट्र सरकार बरोबर होतो आहे, कारण की जे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे प्लॅनर्स आहेत त्यांना आपण या प्लॅनिंगची जबाबदारी या ठिकाणी MMRDAच्या मार्फत दिलेली आहे. आणि त्या ठिकाणचे बिल्डिंग परमिशन्स आणि इतर लोकांचे रेग्युलर कामामध्ये अडथळा पडू नये, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना ते सगळे अधिकार जे आहे ते डेलिगेट झालेले आहेत. तर अशा प्रकारची झालेली आहे. आता वाधवन बंदर जे आहे, it is going to be game changing not only for MMR region or for Maharashtra and Gujarat, but or for India, but for the entire world. कारण की it is an express port. आणि from Europe, between Europe, essentially between Istanbul and Singapore, there is no express port. So this will be the express port. त्यामुळे याच्यामध्ये it is a game changer thing. आता हे जेव्हा होणार तर इन द वाधवन प्लॅन जे मी वाचलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक इंडस्ट्रियल टाउनशिप पण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. आणि बाकी जे कामं आहे ते आहे ते केंद्र सरकार त्याला बघत आहे. आणि त्यांच्या प्लॅन घोषित होतील त्यावेळेस आपल्याला कळेल की त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय होतं आहे. त्या बाय ऑब्व्हियसली इंडस्ट्रियल टाउनशिप त्या ठिकाणी होणार. ओके सर, शेवटचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या प्रोजेक्टच्या दरम्यान मुंबई आणि गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे दिल्ली अर्थात नेहमीच प्रॉब्लेम तो आपण पाहतो की पोल्युशनचा. मुंबई आणि MMR रिजनमध्ये सुद्धा फार मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. पोल्युशनचा फार मोठे परिणाम दिसत आहेत. मग कॉर्पोरेशन वेगवेगळे फंडे काढतं, वेगवेगळे आयडियाज त्या काळापर्यंत करतं. पण ह्याच्यावर एक स्ट्रक्चर स्वरूपामध्ये काय सोल्युशन देऊ शकतो आपण, कशा स्वरूपात? सो द इश्यू ऑफ पोल्युशन इन दिस एंटायर एरिया, आय थिंक इट्स अ व्हेरी व्हेरी बिग इश्यू. आणि याला एक हॉलिस्टिक दृष्टिकोनातून आपल्याला बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे की फक्त पोल्युशन मुंबईमध्येच वाढलेलं आहे की इतर ठिकाणी सुद्धा वाढलेलं आहे. तर आपण जर चेक केलं की पोल्युशन जे आहे ते मुंबईच नव्हेत, परंतु ते इतर ठिकाणी पण वाढलेलं आहे. इंदोरमध्येही वाढलेलं आहे, भोपाळमध्येही वाढलेलं आहे, बरेचशा शहरामध्ये वाढलेलं आहे. Tier 2 सिटीज, Tier 3 सिटीज, Tier 1 सिटीज सर्व ठिकाणी वाढलेली आहे. तेव्हा पोल्युशन वाढलेलं आहे. पोल्युशन आपण ज्याला म्हणतो दॅट मीन्स एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे ते एअर क्वालिटी इंडेक्स आहे. आता वन ऑफ द रिझन्स ऑफ एअर क्वालिटी इंडेक्स बिंग बॅड इज द कंजेशन ऑफ व्हेकल्स अँड व्हेक्युलर पोल्युशन. दॅट वुड बी वन ऑफ द रिझन्स. लोक म्हणतात की इतके इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं होत आहे त्यामुळे ही जी आहे एअर क्वालिटी कमी झालेली आहे. ॲज फार एज MMRDA इज कन्सर्न, जे की माझा ज्युरिस्डिक्शन आहे, त्या ठिकाणी आपण एअर क्वालिटी मॉनिटर्स आपण टाकलेले आहे. आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगू शकतो, ऑन दॅट ॲज पर रेकॉर्ड दी PM 2.5 and PM 10 जे की सर्वात जास्त AQIला, the air quality in these areas is good to moderate. It is not bad. त्यामुळे is it really infrastructure projects which are causing the air quality thing? I think that question needs to be seen better, because I am talking only about MMRDA projects. पण रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत. आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये एअर पोल्युशनचे सगळे मेजर्स जे आहेत ते सगळे मेजर्स आपण घेतो आहे.
फॉर इन्स्टन्स त्या ठिकाणी जे आहे प्रॉपर स्प्रिंकलिंग झाली पाहिजे. दॅट इज द इझिएस्ट वे, जेणेकरून ते पार्टिक्युलेट मॅटर जे आहे ते पार्टिक्युलेट मॅटर खाली येते. क्लेनलीनेस आपण त्या ठिकाणी ठेवायचं आहे, कवरिंग ठेवायची आहे, बॅरिकेडिंग करायची आहे. ही जी गोष्ट आहे ते आपण आपल्या साईटमध्ये करत असतो. त्यामुळे MMRDAच्या साईटमध्ये ज्या ठिकाणी आपण एअर क्वालिटी मॉनिटर्स ठेवलेली आहे त्या ठिकाणी मॉडरेट काही साईट्समध्ये, बाकी साईट्समध्ये गुड ॲज पर द महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नॉर्म्स हे आलेलं आहे. तर मला वाटते हे लार्जर प्रश्न आहे आणि याचा एक सखोल सायंटिफिक अभ्यास कदाचित केलं तर इट विल बी अ बेटर ऑप्शन. पण ही महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या ज्युरिस्डिक्शनचा विषय आहे. तर आय थिंक दे विल बी बेटर प्लेस टू आन्सर दिस क्वेश्चन. सर, MMRDAवर एक सगळ्यात मोठा एक प्रश्न उपस्थित केला जातो की फार मोठ्या प्रमाणामध्ये FDs होते, त्यांच्याकडे पैसे होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता कर्जही घेत आहेत. तर बेसिकली एवढं इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करताना वेगवेगळे प्रश्न उपस्थित अपोजिशन करतायत. लोकांच्याही मनामध्ये प्रश्न येतो की खरंच इतकी गरज आहे? आता हा प्रश्न विचारायचा आहे की आर वी हॅपी विथ द इन्फ्रास्ट्रक्चर अराउंड अस. आणि मला वाटते द ज्युरी इज ॲब्सोल्युटली क्लिअर ऑन दॅट. पीपल आर नॉट हॅपी विथ द इन्फ्रास्ट्रक्चर अराउंड अस. सेकंड प्रश्न आहे की हा इन्फ्रास्ट्रक्चर आपण हे करतोय, आर वी एमिंग टू मच? कारण की जर मी बघितलं आपला मेट्रो नेटवर्क जे आहे इट इज द लार्जेस्ट मेट्रो नेटवर्क एव्हर अंडरटेकन ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम. म्हणजे असं बोलायला हरकत नाही. याची अभ्यास जे झालेली आहे कन्सल्टन्सी केलेला आहे तो द लार्जेस्ट वॉज द रियाद मेट्रो, 161 किलोमीटर्स ॲट वन गिवन पॉईंट ऑफ टाईम. आता MMR रिजनमध्ये आपण 337 आता किलोमीटर्स आपण एक गिवन पॉईंट ऑफ टाईममध्ये आपण सुरू केलं तर आहे. तशाच प्रकारे आपली जे रोड इन्फ्रास्ट्रक्चर आपण क्रिएट केलं दिस ऑल्सो माइट बी वन ऑफ द लार्जेस्ट इन द वर्ल्ड. हाऊसिंगमध्ये आपण जे केलं दॅट इज द लार्जेस्ट हाऊसिंग प्रोजेक्ट इन द वर्ल्ड. आता स्लम इम्प्रूव्हमेंटचं काम होणार, दिस विल बी द लार्जेस्ट एफर्ट एव्हर टेकन. तो काही लोक विचारतात की वेदर इट शुड बी लाईक दॅट ऑर नॉट. आई थिंक दैट द गवर्नमेंट इज टेकिंग अ राइट डिसीजन बिकॉज आज नहीं तो कब. वो कबीर ने कहा था ना, काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में पल्ले का हो गएगा. जो करना है वो अभी कभी करो. सो आई थिंक दैट इज अ वेरी गुड डिसिजन दॅट अँड वी शुड डू आवर लेवल बेस्ट. की आपण जे आपली जे 200 वर्षाची आपले परत वी वर अंडर फॉरेन रूल. सो आपली ही जे आपल्याला कॅचअप करायचं आहे, कॅचअप जेव्हा करायचं असेल देर इज नो टाईम टू रेस्ट. सो देअरफॉर आय थिंक दॅट इज वन थिंग. सेकंड इश्यू इज की MMRDAकडे पैसे होते आणि सो MMRDAकडे जे पैसे होते ते MMRDA स्पेंट इन व्हेरियस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. अँड ॲज वी सी द सेंटा क्रूज चेंबूर लिंक रोड, द JVLR, द एंटायर BKC, द मेट्रो नेटवर्क जे आतापर्यंत झालेलं आहे दिस MMRDA हॅज डन ऑन इट्स ओन. तिसरी प्रश्न आहे की कर्ज घ्यावे लागते. सो डेट इज लाईक दिस की डेट इज अ व्हर्च्यू ऑर डेट कॅन बी अ बर्डन. तुम्ही जर डेट कॅपिटल प्रोड्युसिंग ॲसेट्ससाठी घेतले आणि ती कॅपिटल जनरेटिंग ॲसेट्स कॅन प्रोड्यूस अन इन्कम विच विल बी इनफ टू पे दॅट डेट, देन डेट इज अ व्हर्च्यू. तुम्ही जर डेट कन्झम्शन आयटमसाठी घेतले देन इट इज परहॅप्स नॉट अ व्हर्च्यू. आणि कॅपिटल प्रोड्युसिंग आयटमसाठी जेव्हा डेट घेतात त्यावेळेस इफ यू हॅव केप्ट अन ॲप्रोप्रिएट लेव्हरेज अँड रेशोज देन डेट कॅन बी मॅनेज्ड. तर आपल्याकडे इफ वी हॅव टू डू द वर्क ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे सगळे रोड्स जे आहे ते टोलेबल आहेत, मेट्रोचे जे नेटवर्क्स आहे ते टिकिटेबल आहे, नॉन फेअरवर्क्स रेव्हेन्यू या ठिकाणी होत आहे. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे पॉलिसी केलेली आहे त्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी या पॉलिसीमध्ये केलेली आहे. आपण जेव्हा BOTमध्ये एक रोड करतो तेव्हा प्रायव्हेट सेक्टर डेट घेतो, आपण गॅरंटी देतो किंवा आपण त्याला प्रोजेक्टला मॉर्टगेज करायचं परवानगी पण देतो. त्यामुळे an appropriate mix of own money, debt and public-private partnership is the right pattern for redevelopment and we are all trying to search the right mix. पण आज MMRDA तिन्ही याच्यामध्ये काम करून राहिलेलं आहे. थँक्यू सर. खूप खूप आभार आपले की आपण सगळ्या मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या क्षेत्रामध्ये जे नव्यानं बदल होत आहेत, नवीन कोणते चॅलेंजेस आहेत आणि लोकांसाठी काय करत आहे हे MMRDA एजन्सीचे सर्व जे प्रमुख आहेत त्यांनी NDTVला सांगितलेलं आहे. धन्यवाद.